अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याला मोठी गुड न्यूज दिली। गेल्या 10 वर्षातील गुंतवणूक अवघ्या 9 महिन्यात मिळाल्याचं ट्विट फडणवीसांनी केलेलं होतं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात झालेल्या परकीय गुंतवणुकीची आकडेवारी सादर केली आहे। त्यांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्र सरकारच्या DPIITनं परकीय गुंतवणुकीचा डिसेंबर 2024 अखेरचा अहवाल जाहीर केला। दरम्यान यावर नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। तर केंद्राच्या DPIITचा परकीय गुंतवणुकीचा अहवाल जाहीर। महायुती सरकारनं स्वतःचा 2016-17चा विक्रम मोडीत काढला। 10 वर्षांतील सर्वाधिक वार्षिक परकीय गुंतवणूक। तर अवघ्या 9 महिन्यात महाराष्ट्रानं प्राप्त केली गुंतवणूक 1,39,434 कोटी रुपये इतकी परकीय गुंतवणूक। तर कोणत्या राज्यामध्ये किती परकीय गुंतवणूक आलेली आहे याचाही आलेख पाहूयात। गुंतवणुकीचा आलेख पाहताना सर्वाधिक गुंतवणूक ही महाराष्ट्रामध्ये झालेली आहे। त्या पाठोपाठ कर्नाटक, गुजरात, दिल्ली, तेलंगणा, तमिळनाडू, हरियाणा, राजस्थान आणि उत्तर प्रदेश अशा प्रकारे परकीय गुंतवणुकीची आकडेवारी आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहतोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।